मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 2100 रुपये आजपासून सुरू झाले। सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, बघा तुम्ही सर्वजण वाट बघत होते की पैसे अजून का जमा झाले नाही, पैसे कधी जमा होतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं की पैसे का येत नाही, मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल असा प्रश्न उपस्थित होत होता। अखेर आजपासून सुरुवात झालीच। बघा तुम्ही सर्वजण वाट बघत होते आणि आज अचानक मे महिन्याचे 1500 रुपये आले आणि जून महिन्याचे 2100 रुपये आले। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी। SMS पहा बहिणींनो, मोबाईलचे SMS पहा। बाकीच्यांना कधी भेटणार, बाकीच्यांना जरी आले नसतील पैसे, तुम्हाला जरी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आज कोणत्या वेळेत पैसे येणार आहेत त्याबद्दल पण सांगतो। तर SMS पहा, ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा। कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात आले ते पण सांगा, तुमचा जिल्हा कुठला आहे ते पण सांगा। चला, ज्यांना कोणाला पैसे आलेले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे टाकण्यात येणार आहेत त्याबद्दल पण सांगतो। चला, सर्व माहिती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची। मे महिन्याचा हप्ता खात्यामध्ये कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं की पैसे कधी येतील कधी येतील। बघा सरकारने पैसे टाकलेच। बहिणींनो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सरकार बरोबर तुमच्या खात्यात पैसे टाकत असतं आणि एवढे दिवस तुमच्या मनात काही ना काही प्रश्न येत होते, अखेर ते प्रश्न सुटले आणि पैसे येणे सुरू झाले। मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये आले आणि जून महिन्याचे 2100 रुपये। चला, सर्व सांगतो, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती भेटणारच आहे, काही काळजी करू नका। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला तरच तुम्हाला समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे बघा, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांना SMS देखील आलेला आहे आणि ज्यांना SMS आलेले नाही, त्यांना अजून पैसे आलेले नाहीत, त्यांना बाकीच्यांना कधी पैसे मिळणार, म्हणजे तुम्हाला पण जरी आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला सांगतो मी, जरी तुम्हाला पैसे आले नसतील तरी 2 महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे ते तुम्हाला सांगतो मी। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या ताज्या बातम्या, हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे। तसेच आजच्या ज्या ताज्या बातम्या आहेत, त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। बातम्या, ओके, ताज्या बातम्या। तर या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आजचा हा व्हिडिओ फार दमदार आहे, खास करून लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेसंदर्भात धमाकेदार अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। तर मे महिन्याचे डायरेक्ट 1500 रुपये खात्यात आणि जून महिन्याचे तर डायरेक्ट 2100 रुपये, हप्ता वाढून आला 2100 रुपये डायरेक्ट। आता याबद्दल सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींनो, सर्वांनी SMS चेक करा। एकदा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचा मोबाईल बघा, मोबाईलचे SMS चेक करा पहिले। जरी SMS मध्ये तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल तर तुमच्या खात्यात ते पैसे आलेले आहेत, मग तुम्ही बँकेत जाऊन ग्राहक केंद्रावरती जाऊन ते पैसे काढू शकता, ओके। चला, तर मग सर्व माहिती सांगतो। मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 2100 रुपये संदर्भात सर्व अपडेट आपण जाणून घेऊया। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला, आता आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला, आता आपण इथून व्हिडिओ पूर्ण बघणार आहोत। तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला माहिती समजेल, अन्यथा काहीच समजणार नाही। तर बघा, लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून हप्ते रेग्युलर खात्यामध्ये तुमच्या जमा होत आहे। तर बघा, आता सरकार काय करत आहे की जो पण हप्ता आता उशीर होत आहे, जो हप्ता उशीर झाला मग त्या पुढील महिन्याचे पैसे पण आणि त्या महिन्याचे पैसे पण, टोटल दोन्ही महिन्याचे पैसे 1500 रुपये
प्लस 1500 रुपये, टोटल 3000 रुपये सरकार टाकून देतं. मग जरी उशीर झाला तर जास्त, म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र टाकून देतं. तसंच यावेळी पण मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र SMS पहा. बाकीच्यांना आता कधी भेटणार आहे, जरी तुम्हाला पैसे आले नसतील बाकीच्यांना, तर तुम्हाला पैसे कधी भेटणार आहे बहिणींनो, त्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे. सर्वात महत्त्वाचे आनंदाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. खुशखबर आहे, धमाकेदार अपडेट आहे बहिणींनो. इथून आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट, एक एक माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी समजून सांगतो. तर बघा, तसेच भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत. अपात्र ज्या बहिणी झालेल्या आहेत त्यांना पैसे भेटणार नाही, हे क्लिअर झालेलं आहे. आणि ज्या बहिणी पात्र आहेत, फक्त पात्र लाडक्या बहिणींच्याच खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. आणि मागील हप्ता एप्रिल महिन्याचा, ज्यांना एप्रिल महिन्याचे पण 1500 रुपये मिळालेले नाहीत, ते एप्रिल महिन्याचे पैसे पण बहिणींना या पैशांसोबत कॅल्क्युलेट करून एकत्र पैसे मिळत आहे. चला, आता आपण तुम्हाला सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला. आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता शेवटपर्यंत. सर्वात महत्त्वाची खुशखबर, महत्त्वाची सर्वात मोठी खुशखबर बघा आता तुम्ही. लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो एकदम सिंपल भाषेत, सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो. आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट मी सांगतो. हे बघा, राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय मानली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत स्वरूपात 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. बहिणींनो, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये या योजनेमार्फत मिळत असतात. ही योजना सर्वात फेमस योजना आहे महाराष्ट्रात, लाडकी बहीण योजना. चला पुढे बघा काय माहीत आहे. हे बघा, महिला आणि बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे बघा, महिला आणि बाल विकास विभाग जे आहेत त्यांनी आता ती माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार बघा, मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ही लाईन तुम्ही बघा, इथे काय म्हटलेलं आहे. हे बघा, मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बघा, बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. मे महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो सुरू झालेला आहे बहिणींनो. मे महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेला आहे. आता मी तुम्हाला जून महिन्याचे 2100 रुपये संदर्भात पण बोललेलं आहे सुरुवातीला. जून महिन्याचे 2100 रुपये संदर्भात काय भानगड आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे, तुमच्या खात्यात 1500 रुपयेनं सुरू झालेला आहे. ओके, सुरुवात झालेली आहे. तुम्ही मोबाईलचे तुमचे SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नो म्हणा. पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर बघा, यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. विशेषतः आदिवासी विभागाकडून 335 कोटी 70 लाख रुपयाचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच आता मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. बघा, प्रशासनाने ही माहिती दिलेली आहे. बरं, मी तुम्हाला सांगत नाही, ही माहिती स्वतः प्रशासनाने दिलेली आहे. जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता जमा होणार आहे. सुरुवात झालेली आहे, हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात आता मे महिन्याचे 1500 रुपये जमा होतील बहिणींनो. आता पुढे बघा, जून महिना संदर्भात अपडेट. तर बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की जून महिन्याचे 2100 रुपये, त्या संदर्भात काय अपडेट आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेला आहे. मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरू झालेला आहे. मे महिन्याचा हप्ता जमा होणे सुरू झालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती समजली. ते पुढे बघा, महत्त्वाची माहिती पहिले समजून घेऊया. हे बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधील काही नेत्यांनी या योजनेतील मदतीची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर देखील ही वाढ
प्रत्यक्षात अंमलात आणलेली नाही। त्यामुळे सरकारवर टीका होत आहे की ही योजना केवळ निवडणुकीसाठी दिलेली आश्वासने होती। योजनेसाठी लागणारा निधी वेळेवर उपलब्ध करून देण्यात सरकारला अडचणी येत आहेत। त्यामुळे इतर खात्यांमधून निधी वाढवण्याची वेळ येत आहे। यामुळेच काही वेळा हप्ता उशिरा जमा होतो किंवा अधिकृत घोषणा लांबणीवर जाते। तर बघा, ही माहिती तर तुम्हाला समजली। आता तुम्हाला इथे समजून घ्यायचं सर्व माहिती आहे। बघा, SMS येणे सुरू झालेला आहे बहिणींनो। काही बहिणींना पैसे येणं सुरू झालेलं आहे। SMS पहा, ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो म्हणा। मे महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते सुरू झालेले आहेत। आता जून महिन्याचे 2100 रुपये पण मिळत आहे का? तर नाही। जून महिन्याचे 2100 रुपयेसाठी तुम्हाला टाईम लागणार आहे आणि जून महिन्याचे 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाही। जून महिन्याचे पण 1500 रुपयेच मिळणार आहे बहिणींनो, एवढं लक्षात घ्या। कारण भरपूर बहिणी आशा लावून बसल्यात की जून महिन्यापासून 2100 रुपये सुरू होतील किंवा या मे महिन्यापासून 2100 रुपये सुरू होतील, तर असं नाही। 2100 रुपये संदर्भात फक्त आश्वासन किंवा घोषणा झाली होती। 2100 रुपये संदर्भात अजून अधिकृत GR आलेलं नाही, अधिकृत घोषणा झालेली नाही 2100 रुपये संदर्भात। तर आता सध्या तरी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। मे महिन्याचे तुम्हाला आता सध्या तरी 1500 रुपये मिळत आहे आणि तुमच्या खात्यात ते 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे। ज्यांना आले नसतील त्यांना पुढील काही तासात किंवा 1-2 दिवसात 100% पैसे येऊन जाणार आहेत। मे महिन्याचे 1500 रुपये सुरू झाले आहेत। जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला नाही। जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्यात भेटणार आहे। पुढे भेटणारच आहे तुम्हाला जून महिन्याचा हप्ता। 20 जून नंतर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळून जाईल आणि जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये मिळणार नाही, तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे बहिणींनो। कारण 2100 रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही। 2100 रुपये संदर्भात पुढे भविष्यात निर्णय होईल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे। पुढे चालून आम्ही जशी जशी परिस्थिती सुधरेल तसं आम्ही 1500 वरून 2100 रुपये करू असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता सध्या तर तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे। तुम्ही खातं चेक करत राहा, SMS चेक करा। 100% कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे मे महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे। कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात ते पैसे आता जमा होतील। आलं लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली, ही माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात समजली। आता आपण आजच्या ताज्या बातम्या जाणून घेऊया। बघा, ताज्या बातम्या। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगितली। आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या बघणार आहोत। ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत। त्यामुळे तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा। या ताज्या बातम्या सर्वांसाठी आहेत। भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आता लाडकी बहीण योजनेची अपडेट संपली, त्यामुळे व्हिडिओ कट करू नका। या ताज्या बातम्या पण बघून जा। या बातम्या तुम्हाला माझ्याशिवाय तुम्हाला कोणीच सांगत नाही। या एवढ्या ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या, रोजच्या डेलीच्या या बातम्या असतात। या बातम्या तुम्ही आजच्या या ताज्या बातम्या समजून घ्या। हे बघा, पहिली बातमी आहे, अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी। बघा, अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी। राज्य सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 400 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। बघा, 400 कोटीची तरतूद केलेली आहे। या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती, सर्वसाधारण महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे। बघा, ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे राज्य सरकारच्या वतीने। कृषी विभागासाठी हे बघा, कृषी विकासासाठी विविध योजना राबवण्यात येतात। 2025-26 या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेद्वारे हे बघा, या योजनेद्वारे प्रामुख्याने अनुसूचित जाती जमाती, सर्वसाधारण महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापेक्षा कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना किमतीच्या 40% किंवा 1 लाख यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे। तर अनुदान तुम्हाला भेटणार आहे, तर ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापेक्षा कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांना किमतीच्या 40% किंवा 1 लाख यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे। तर ही सर्वात मोठी बातमी आहे।
शेतकरी बंधूंसाठी बघा योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे होणार आहे। लाभार्थ्यांना मिळणारे अनुदानही महाडीबीटीद्वारेच वितरित केले जाणार असून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। राज्यात कृषी यांत्रिकीकरणाला बळ देण्यासाठी राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते। या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना कृषी अवजारे, यंत्रे, ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेची अंमलबजावणी होते। तर बघा ही बातमी तुम्हाला समजली। तर बघा आता अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीची संधी अनुदान मिळणार आहे, त्या संदर्भात ही बातमी होती पहिली। चला पुढील बातमी बघा। आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर 2। बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता, सर्वात मोठी बातमी आहे। तर पॅन 2 मध्ये आईचे नाव ऐच्छिक, पॅन कार्ड संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। बघा पॅन कार्ड 2 मध्ये आईचे नाव ऐच्छिक। आता ही बातमी काय आहे समजून घ्या। हे बघा डिजिटल व्यवहारामध्ये सुरक्षितता, हे बघा डिजिटल व्यवहारामध्ये सुरक्षितता महत्त्वाची वाटल्याने डिजिटल इंडिया मोहीम अंतर्गत ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित करण्याची गरज भासू लागली होती। तर वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डिजिटल पडताळणी सोपी करण्याची आणि बायोमेट्रिक ओळख पॅनशी परमनंट अकाउंट नंबर जोडण्याची गरज होती। विविध सरकारी योजनांचे फायदे मिळवण्यासाठी पॅन कार्डची अनिवार्यता अधिक पारदर्शक करणे आवश्यक होते। यासाठी भारत सरकारने पॅन 2 दाखल केले। हे नवे पॅन कार्ड जुन्या म्हणजेच आतापर्यंत चालत असलेल्या परंपरागत पॅन कार्डपेक्षा प्रगत आणि आधुनिक आहे। यामध्ये डिजिटल QR कोड तुम्हाला मिळणार आहे। बघा डिजिटल QR कोड तुम्हाला मिळणार आहे। जलद पडताळणी प्रक्रिया यासोबतच सायबर सुरक्षेकडे अधिक लक्ष देणाऱ्या प्रक्रिया समाविष्ट यामध्ये केल्या गेलेल्या आहेत। नवे पॅन कार्ड घेतले, बघा नवे पॅन घेतले तरीही आधीचा पॅन बदलणार नसला तरी त्यातील माहिती बदलू शकते। म्हणजे काही गोष्टी बदलणार आहेत आणि काही गोष्टी तशाच राहणार आहेत। त्यामुळे नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करणे क्रमप्राप्त आहे, अर्थात ते ऐच्छिक आहे। बघा आता महाराष्ट्रापुरता मर्यादित निर्णय, बघा आता महाराष्ट्रापुरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्रापुरता हा मर्यादित निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल माहिती बघा। महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाच्या 11 मार्च 2024 मध्ये झालेल्या निर्णयानुसार महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी आणि समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला त्यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताट मानेने जगण्यासाठी 1 मे 2024 नंतर जन्मास आलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तीने शासकीय दस्तऐवजामध्ये त्यांच्या प्रथम नावानंतर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव प्रथम नोंदवणे अनिवार्य करण्यात आल्याची अधिसूचना 14 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आली आहे। बघा तर 1 मे 2024 नंतर जन्मास आलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तीने ओके त्यांच्यासाठी आहे। तर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव प्रथम नोंदवणे अनिवार्य आहे, म्हणजे आईचं नाव आता लावणं गरजेचं आहे। तर ही सर्वात मोठी अपडेट आहे। तर हे नवीन जे पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड 2 मध्ये आईचे नाव ऐच्छिक आहे। ओके त्या आईचे नाव लावणे गरजेचे आहे असे इथे सांगण्यात आलेलं आहे। चला ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी बघा आता। चला आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत। मोठी बातमी आहे, मान्सून महाराष्ट्रात दाखल, पावसाचं प्रमाण कसं असणार, सर्वात मोठी अपडेट। पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। पावसासंदर्भात बातमी बघा, मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे। हे बघा मान्सून जो आहे तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे। यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे। मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आनंदाचं वातावरण आहे।
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे। यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सूननं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे। आज राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे। आठवडाभरापासूनच हे बघा, आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं आगमन जे आहे अंदमान निकोबार बेटावर आगमन झालं होतं। त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली होती। केरळमध्ये हे बघा, केरळमध्ये देखील मान्सून वेळेआधीच दाखल झाला होता। त्यानंतर आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे। बघा, आजपासून जो मान्सून आहे, पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। आता सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलंच आहे, आपण बघतच आहोत। 1-2 हप्त्यापासून पावसाचं वातावरण झालेलंच आहे आणि आता आजपासून पाऊस आता महाराष्ट्रात दाखल झालेला आहे, मान्सून सुरू झालेला आहे महाराष्ट्रात। ओके, हे बघा, मोठी बातमी ती मान्सून महाराष्ट्रात दाखल, पावसाचं प्रमाण सुरू झालेलं आहे, सर्वात मोठी अपडेट होती। चला, ही बातमी तुम्हाला समजली। आता आपण 4 नंबरची बातमी बघणार आहोत। सर्वात मोठी बातमी बघूया आपण आता। बघा, 4 नंबरची बातमी बघा। चला, बातमी नंबर 4 आपण आता बघूया। सर्वात मोठी बातमी आहे ही, बातमी पण समजून घ्या, सर्वात मोठी बातमी आहे। तर बघा, बातमी नंबर 4 तुम्ही बघू शकता। सर्वात मोठी बातमी, बातमी नंबर 4 आहे, वैष्णवी हगवणेच्या बाळाबाबत मोठी अपडेट आलेला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर वैष्णवी हगवणेच्या बाळाबाबत मोठी अपडेट समोर आलेलं आहे। त्यांचं वैष्णवीच्या पालकांनीही घेतला मोठा निर्णय। तर वैष्णवीच्या पालकांनी काय मोठा निर्णय घेतलेला आहे ते समजून घ्या। हे बघा, तर बघा, पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे। सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला तसेच मार जोडीला कंटाळून तिने ते टोक्याचं पाऊल उचलले। विशेष म्हणजे तिला अवघ्या 9 महिन्याचा मुलगा आहे। याच मुलाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या आईवडिलांनी ही माहिती दिली आहे। बाळाचं वजन झालं होतं कमी। हे बघा, बाळाचं वजन झालं होतं कमी। वैष्णवी हगवणे हिला 9 महिन्याचं बाळ आहे। वैष्णवीच्या सासरची मंडळी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे। विशेष म्हणजे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याने देखील हे बाळ माझे नाही असे म्हणत कोवड्या मुलाला नाकारलं होतं। वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हे बाळ हगवणे कुटुंबाकडेच होते। तसेच वैष्णवीचे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण यांच्याकडे हे बाळ होते। या काळात या चिमुकल्याची फार हेळसांड झाली होती। विशेष म्हणजे त्याचे वजनही कमी झाले होते। तशी माहिती वैष्णवीच्या आई वडिलांनी दिली आहे। ओके, तर वैष्णवीच्या आई वडिलांनी ही माहिती दिली आहे। पुढे बघा, या बाळाला लहानच मोठं करणार। आता बघा, या बाळाला लहानच मोठं करणार निलेश चव्हाणने दिल्यानंतर आता हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात आहे। या बाळाच्या आगामी संगोपनाबाबत त्यांनी माहिती दिली आहे की ही माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले होते। या लहान बाळात आम्ही आमची वैष्णवी शोधत आहोत। हीच आमची वैष्णवी म्हणून आम्ही आता या बाळाला लहानाचं मोठं करणार आहोत। बाळ आमच्याकडे आलं तेव्हा त्याचं वजन खूप कमी होतं अशी माहिती वैष्णवीच्या आई वडिलांनी दिली। बघा, तर वैष्णवीच्या आई वडिलांनी ही माहिती दिली आहे आणि वैष्णवीच्या बाळाबाबत ही माहिती होती। तर तुम्हाला वैष्णवीचं प्रकरण सर्व माहीतच आहे, तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही। तर वैष्णवीच्या बाळाबद्दल ही मोठी अपडेट होती। ओके, चला, ही बातमी पण तुम्हाला समजली। पुढील अपडेट बघा आता तुम्ही। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या बातम्या बघितल्या।
आणि सर्वप्रथम मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली। तर बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, SMS चेक करत राहा, खातं चेक करत राहा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। सर्वात मोठी बातमी आहे, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वजण मोबाईलचे SMS पहा। बाकीच्यांना कोणत्याही क्षणी आता पैसे येणार आहेत, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत बहिणींनो। ओके, कोणत्याही क्षणी अचानकपणे खात्यात पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे चेक करत राहा। आणि ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले त्यांनी नाही म्हणा, हो किंवा नाही म्हणा। ज्यांना आले असेल त्यांनी हो म्हणा, ज्यांना आले नसेल त्यांनी नाही म्हणा। आलं लक्षात? चला ठीक आहे, तुम्हाला सर्व माहिती समजून सांगितली, सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत आजच्या ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेत फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला माहिती दिली जाते। तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल। धन्यवाद, तुम्ही सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला। माझी एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला आपण भेटू एखादी नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।